आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्हा रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या विस्तारित जळीत रुग्ण कक्षाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकार्पणानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, आपत्कालीन कक्ष आणि आहार विभागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत उपचार आणि आहार व्यवस्थेबाबत माहिती घेतली। नवीन मॉड्युलर जळीत रुग्ण कक्षात संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक सामग्री, 5 खाटा, स्वतंत्र आयसोलेशन सुविधा, ड्रेसिंग रूम आणि अत्याधुनिक उपचार साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। त्यामुळे गंभीर जळीत रुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार आहे। सद्यस्थितीतील रुग्णांना नव्या कक्षात स्थलांतरित करण्यात येणार असून मॉड्युलर जळीत कक्षाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आधुनिकीकरणाचं कामही तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी यांनी दिली आहे। या उपक्रमामुळे नाशिकच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे।